कल्याणचा हैवान विशाल गवळी हा विकृत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। त्याच्यावरती विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल होते। विशालने आरोपांमधून सुटण्यासाठी एक मोठी आयडिया देखील केली होती। मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट त्याने मिळवलेलं होतं। विशाल गवळीकडे मानसिक रोगी असल्याचं सर्टिफिकेट। मनोरुग्णाच्या सर्टिफिकेटवर विशालने मिळवला 2दा जामीन। विशालवर यापूर्वीही लैंगिक अत्याचाराचे आरोप। कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या। आरोपी विशाल गवळी हा विकृत असल्याचं त्याच्या पोलीस रेकॉर्डवरून समोर आले। महिला आणि मुलींची छेड काढण्याची ही त्याची पहिलीच वेळ नव्हती। विशाल गवळीवर महिलांच्या विनयभंगाचे 2 गुन्हे दाखल आहेत। एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचाही त्याच्यावर गुन्हा आहे। जबरी चोरीसाठी विशालवर गुन्हा दाखल आहे, तर मारहाण प्रकरणातही त्याच्यावर 2 गुन्हे नोंद आहेत। विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात यापूर्वीही विशालला अटक झाली होती। त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत विशाल गवळीवर। त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय आपण म्हणतो त्याची बेल ऑर्डर किंवा काय बाकीचे वैद्यकीय कागदपत्र असतील तर त्याची आम्ही तपासणी करू। विशाल गवळीनं यापूर्वीच्या 2 गुन्ह्यांमध्ये मानसिक रुग्ण असल्याचा दाखला सादर करून जामीन घेतल्याचा आरोप होतोय। विशाल गवळीला मनोरुग्ण असल्याचा दाखला कुणी दिला असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय। मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळालाय आणि बहुतेक कुठलं तरी मनोरुग्णाचं सर्टिफिकेट त्याने त्यावेळेला कोर्टात प्रोड्यूस केलं अशी माहिती मिळते, परंतु तो विकृत आहे। बाहेर आल्यावरती त्याने जी विकृती केली आहे, त्याने एका मुलीचा जीव घेतलाय, एका मुलीचा बळी घेतलाय। त्याचा खोटेपणा हा लक्षात आलेला आहे कोर्टाच्या सुद्धा आणि पोलिसांच्या सुद्धा। या वेळेला त्याची कुठलीही अशी क्लुप्ती इथे चालणार नाही। याला फाशी होणार। यापूर्वीही बदलापूर प्रकरणात आरोपी मनोरुग्ण असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न झाला होता। लैंगिक विकृत मनोरुग्ण असल्याचे दाखले मिळवून पुन्हा गुन्हे करण्यास मोकाट फिरत असतील तर दाखले देणाऱ्या मानसोपचार तज्ञांची झाडाझडती घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे। आतिश भोईरसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कल्याण।